यावेळी हवाई फायर, चेंडू जाईल का? 4 धाबा, 9 चेंडू. षटकार आहे आणि 9 चेंडू देखील आहे. पंच नो कशाचा आहे? फिल्डिंग. फिल्डिंग ओके. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. 9 चेंडू आहे. साहिल तिस्कर ऑन फायर. मागच्या मॅच मध्ये दैवतने चांगली कामगिरी केली होती. या मॅच मध्ये साहिल तिस्कर ऑन फायर झालाय. साहिल आणि निलेशची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. फ्रीडचा चेंडू आहे. पुढचा बॉल ओव्हर द स्टंप्स. यावेळी एज लागली आहे. फ्रीडचा बॉल आहे परंतु किती धावा मिळतील? 1 धाव कंप्लीट केले. यावेळी मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतो आहे. चेंडू पडल्यानंतर बाउन्स झाला. तिथे वेगाने फेकला होता चेंडू. दफलकावर धावांची टोटल आता 13. 2 चेंडू आणि 13 धावा. यावेळी फटका सुरे ग्लान्स केलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होते आणि त्यांच्या हातातून चेंडू निसटतोय. भूमीला दान केला जातो तिथे. पंधरा धाबा दाफलकावर. 3 चेंडू 15 धाबा. स्ट्रायकिंग एंडवर निलेश, नॉन स्ट्राइक एंडवर साहिल तिस्कर. गोलंदाज आपण पाहतो हर्षद. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू पडल्यानंतर स्विंग होतोय थोडासा. स्विंग आणि मिस. यावेळी देखील सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. अतिशय सुरेख गोलंदाजी देखील पाहायला मिळते. पालगत्र या षटकामध्ये चौकार षटकार आणि 9 चेंडू देखील आलेत. परंतु दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर निर्धाव चेंडू देखील फेकले गेलेत. थोडासा कमबॅक होतोय आता हर्षदच्या माध्यमातून. 15 धाबा झळकावल्यात आतापर्यंत. यावेळी देखील सुंदर चेंडू. आता मात्र लाईन पकडली आहे. गाडी रुलावर येते. आता षटक समाप्त झालं. पहिलं पॉवर प्ले क्रमांक 1 होता आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये तब्बल 15 धाबा जोडल्या गेल्या. पहिले षटक समाप्त. पहिल्या षटकामध्ये 15 धाबा. दुसऱ्या षटकाची सुरुवात
स्वतः आता या टीमचा प्रमुख खेळाडू आहे मित्रांनो, करण आहे. ॲज अ आयकॉन प्लेअर, चॉईस प्लेअर म्हणून या संघामध्ये त्याची निवड झाली. करण आलाय. करण पाटील इताड एक्सप्रेस आहे मित्रांनो, वेगवान गतीचा गोलंदाज, अष्टपैलू क्रिकेटर, 24 कॅरेट खरा सोना आहे मित्रांनो. सातत्याने करण एक चांगला खेळाडू म्हणून ज्याने आपलं नाव उमटवलंय या क्रिकेटच्या पटलावर. आणि फटका सुरेख आहे स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक तिथे त्यासाठी तैनात आहे. धावाची शक्यता आणि चूक होती. 2 धावा एक पडल्यात. एक शॉट आहे, रन एकच धाव मिळेल तिथे. 16 धावा दाफल काबर. क्षेत्ररक्षणाचा जर विचार केला तर डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑन, त्यानंतर काव कॉर्नरला, मिड विकेटला आणि बॅकवर्ड स्क्वेअरला देखील क्षेत्ररक्षक आहे. यावेळी मात्र शॉर्ट पुलचा फटका, लाजवाब स्ट्रोक, चेंडू साला सीमा बार, येतो षटकार. यावेळी देखील शॉर्ट अंपूचा फटका निवडला होता, परंतु तिथे काय घडलंय, एक धाव तर एकवटली जाईल. धावसंख्या 23, 23 धाबा झाल्या धावफल काबर. साहिल तिसकरचा जर विचार केला, स्मॉल साइज पॉकेट डायनामो, छोटा पॅकेट बडा धमाका, चांगली बॅटिंग झाली आज, प्रभावित केलं साहिलने. द स्टंप्स पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूने करण पाटील. यावेळी मात्र चेंडू सुरेख पाहायला मिळतोय आणि फलंदाज झाला बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये साईनाथ. काही काल या फलंदाजाने देखील गाजवला मित्रांनो. बाहुबली फलंदाज आहे. मोठ्या फटक्यांसाठी त्यांना ओळखलं जातं, आक्रमक फटक्यांसाठी, ताकदीच्या फटक्यांसाठी नक्कीच त्यांना ओळखलं जातं. इथून मात्र ताकदीचे फटके खेळावे लागतील. मैदानाच्या आतमध्ये जर धाबा उभारायच्या असतील, प्रतिस्पर्धी संघामध्ये चांगले बॅटर्स आहेत. श्रावण पाटील असतील, त्यानंतर करण असतील, हे 2 मोठे फलंदाज आहेत मित्रांनो. आणि धाबा तितकं जास्त बनवणं गरजेचं आहे. ओव्हर द लाईन, ओव्हर द स्टंप्स, पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूने करण पाटील, बॉलिंग ट्रॅक बार. चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स होत आहे. पंचांच्या आत समांतर आत पिसारा फुलवला आणि वाईट चेंडूची सांगता होते. 24 धाबा. फर्स्ट वॉर्निंग देखील आली असेल तिथे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा करण. यावेळी समोरच्या दिशेनं चेंडूला उडवलाय. चेंडू चालला लॉंग ऑन, बाउंड्री लाईनच्या बाहेर, साईनाथच्या बॅटमध्ये बाहुबली स्ट्रोक, षटकार.
नो ताकदीचे फटके खेळण्याची क्षमता आहे साईनाथ मध्ये. आप ट्रॅकर तिथे मात्र बीट केला, बाउन्सने बीट केला. पडल्यानंतर चेंडू राईज झाला. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. अंतिम चेंडूचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या उभारली धावफलकावर टोटल 30 आणि अजून 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. तिसरं षटक गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी आता बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज बाला आलेत. अनुभव खूप जास्त आहे मित्रांनो. अनुभव कामी येईल का इथे, कारण साहिलमध्ये क्षमता आहे, स्पार्क आहे इताडे संघाचा. यंगस्टर आहे साहिल तिस्कर. आतापर्यंत चांगली बॅटिंग केली आहे. पुढचा चेंडू साहिलसाठी. बॅट फेकली चेंडूवर अलॉंग दी कार्पेट. मैदानाला गुदगुल्या करतो चेंडू. मिड विकेट वरनं क्षेत्ररक्षक आला. तिथे धावबाची शक्यता आणि एक्सपिरियन्स काय असतो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. साहिल तिस्करला मात्र तंबूचा आसरा दाखवलाय. विकेट. नक्कीच थोडीशी घाई दाखवतो साहिल. जिथे एक धाव होती तिथे दुसरी धाव पाळण्याचा प्रयत्न केला आणि स्वतःची विकेट मात्र सॅक्रिफाय करावी लागली. नक्कीच तिथे 2 धावा पडण्याची संधी नव्हतीच, कारण पाहायला गेला तर अर्धी क्रीज देखील सोडली नव्हती आणि परतीचा प्रवास तिथे करावा लागतोय साहिलला. पुन्हा एकदा बाला ओव्हर द स्टंप्सने पुढचा चेंडू घेऊन पुलटॉस. त्यावेळी मात्र डायरेक्टची संधी आणि काय घडलंय. ओव्हर थ्रो होतो तिथे. करम पोचले तिथे बॅकअपला आणि 2 धावा दरम्यान एकवटल्या गेल्या. जोपर्यंत साईनाथ आहे खेळपट्टीवर तोपर्यंत धाबा बनणं शक्य आहे मित्रांनो. मोकळा श्वास घेणार नाही मित्रांनो जर पाहायला गेलं तर गोलंदाजी करणारा संघ. यावेळी देखील बॅट फेकली चेंडूवर, परंतु बॅट आणि चेंडू मध्ये अंतर होतं. कुठेतरी चेंडू शरीरावर आदळला. निर्धाव चेंडू. आणखी एक चांगला चेंडू दरम्यान पाहायला मिळतोय. 3 चेंडू धावफलकावर धावांची टोटल झाली आहे 33. खोदून काढलाय चेंडूला. 1 धाव तर मिळेल. शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक तिथे आला आणि एकच धाव एकवटली जाते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 34 या आकड्यावर जाते. 4 चेंडू 34 धावा. नवीन फलंदाज वैभव. पाचवा चेंडू घेऊन पुन्हा एकदा बाळा. समोरच्या दिशेने फटका सुरेख आहे, परंतु चेंडू खाली क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि तिथे झेल पकडण्याची संधी होती. संधी स्वीकारली आणि विकेटचं पतन.
वाईट लॉंगनला क्षेत्ररक्षक होते, पटक्यामध्ये तितकी ताकद जनरेट करता आली नाही आणि फलंदाजाला मात्र पडतावं लागलं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निखिलला प्राचारण केलंय. चांगली बॅटिंग करावी लागेल कारण उर्वरित चेंडूमध्ये जास्तीत जास्त धाबा या बनवाव्या लागणार आहेत. अंतिम चेंडू घेऊन बाला आउट द स्टंप्सने फुलटॉस चेंडू, नो चेंडूची घोषणा केली आहे, पंचाने दंडित केलंय. भीमर चेंडू आहे तिथे. नेक्स्ट बॉल आता फ्रीडचा पाहायला मिळेल. मेजवानी आणि पर्वणी साईनाथ आहे तिथे. साईनाथ पाटील, फ्रीडचा चेंडू त्यांच्यासाठी कुठेतरी कर्पूस समाचार घेता येईल का? फ्रीड बॉल हवेमध्ये फ्लाय झालाय चेंडू आणि चेंडू मध्ये होता अंतर आणि लांबी. चेंडू सीमा पार, येतो षटकार. बघू घे, तुला फोन करता मी, फोन करता की तुला फोन करता. बेचाळीस धावा झाल्या दाफल कावर. 42 धावा. हॅलो, अरे झाला बोल नाही म्हणजे तेच ऑप्शनचा होता, आता झाला तर बोला, तू नंतर बोलता. फटका सुरे काय स्क्वेअर रेगला केचलाय आणि क्षेत्ररक्षण काय अप्रतिम राहिलाय तिथे. 2 धावा तरी वाचवल्या, 3 धावा वाचवल्या आपल्या टीम साठी. गोलंदाज बली आलाय. अंतिम षटक आहे. साईनाथ पाटील या षटकामध्ये चान्स घेईल का? नक्की चान्स घ्यावा लागेल. आतापर्यंत चांगली बॅटिंग झाली आहे. यावेळी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न लँड झाला परंतु यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होते. दोन चेंडू आणि 43 धावा झाले दाफल काबार. धावसंख्या चांगली उभारली आहे परंतु इथं फिनिशिंग टच द्यावा लागेल. यावेळी फटका सुरेख आहे. अलॉंग दी कार्पेट मैदानाला गुदगुल्या करतो चेंडू. करण पाटील सुकरतोय. बॅकअप चांगला आहे मागून. 2 धावा एकवडल्या. धावसंख्या आता 45. 3 चेंडू 45. ओव्हर द लाईन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळी क्या बात आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला भिडकावून दिला चेंडूला. चेंडू जसा बॅटच्या स्लॉट मध्ये आला तसा पाठवून दिला पार्किंग प्लॉट मध्ये. साईनाथच्या बॅट मधनं येतोय चौकार. लाजवाब स्ट्रोक होता. स्टँड अँड डिस्पॅच केलं चेंडूला. उर्द लाईन पुन्हा एकदा गोलंदाज बल्ली. यावेळी लाऊड अपील विकेट बदान.
परंतु महत्वाची इनिंग होती. अनेक स्पर्धांचा अनुभव आहे खेळाडूकडे मित्रांनो आणि अनुभव पणाला लाभला तिथे. चांगली बॅटिंग झाली. तब्बल 21 धाबा त्याने बनवल्या. अंतिम चेंडू बली पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. अंतिम चेंडू आहे या पूर्वार्धातील. कशा प्रकारचा चेंडू असेल. नवीन फलंदाज झालाय मैदानाच्या आतमध्ये श्रीकांत. मोठा फटका येईल का. चांगल्या शरीरयष्टीचा खेळाडू आहे. बॅटची आउटसाइड एज लागली आहे. यष्टीरक्षक पोहोचले होते परंतु चेंडू त्यांच्या हातातून निसटला. एक धाव एकवडली. दुसऱ्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल. विकेट गमवावा लागला. एका धावेच्या मदतीने आता धावफलक पुढे जाईल. 4 षटकांचा खेळ पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला. 51 धाबा बनवायच्यात. 50 धाबा झाल्यात. 51 ची गरज आहे. डीजे दरम्यान शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. अविनाशजी पाटील नक्कीच मुंबई पोलीस भरतीमध्ये दाखल होताना आपण पाहिलं. गावाचं नाव शिखरावरती पोहोचवण्याचं काम जिद्द चिकाटी आणि अनेक मात्र संकटे वादले नक्कीच पेलून मात्र आज आपल्या गावासाठी एक नावलौकिक कार्यक्षेत्रामध्ये पदार्पण केलं आहे. पुढील वाटचालीसाठी नक्कीच अविनाश दादा तुला नक्कीच शुभेच्छा असतील. या सामन्याकडे सामन्याचा विचार केला तर सेमी फायनल क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहतोय. मीत 11 विपक्ष सूरज स्पोर्ट्स संघादरम्यान सूरज स्पोर्ट्स संघाचे सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहतोय. एका बाजूने असेल श्रावण पाटील आपण पाहतोय आणि त्याच्या सोबतीने असेल करम पाटील आपण पाहतोय. 51 धावांचा पाठलाग करायचा मित्रांनो आणि नक्कीच 51 धावा पाठलाग करायचं म्हटलं तर एक चांगला स्कोर उभा राहिलाय मीत 11 संघाच्या माध्यमातून. ज्या पद्धतीने साईनाथने बॅटिंग केली, अफलातून फलंदाजी साकारली गेली आणि त्याच्या जोरावरती हा संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगल्या काही टोटल स्कोरपर्यंत पोहोचू शकलाय. आणि त्या धावा रोखण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. प्रमुख गोलंदाज साहिलला आपण पाहतोय. साहिलने जरूर चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला परंतु साईनाथने मिडल ऑर्डरला येऊन आपल्या नावाचा डंका गाजवला. त्याच्या बॅटमधून चौकार षटकारांची आतिषबाजी पाहिली आहे. कालच्या दिवसामध्ये सुद्धा हा संघ एक मॅच जरूर लॉस झाला होता, एक मॅच विन झाला. त्यानंतर सकाळच्या सत्रामध्ये पहिल्या सामन्यामध्ये एक चांगल्या पद्धतीने सामना जिंकला आणि अखेर सेमीफायनल पर्यंत त्यांचा प्रवास राहिला आणि त्या प्रवासामध्ये नक्कीच प्रवाहाच्या दिशेने विरुद्ध दिशेने मात्र खेळण्यासाठी सज्ज झालाय. पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न, शॉर्ट ऑफ रेंजचा चेंडू होता, दिशा दिली आहे. पाऊंड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलाय. सीमारेषा पार 4 धावांसाठी अफलातून चौकार.
पहिल्याच चेंडूवरती प्रहार पाहायला मिळतोय, कारण का माहिती आहे समोर एक चांगला संघ आहे आणि त्या संघाने धावसंख्या एक डोंगर रचला गेल्यानंतर डोंगरापर्यंत जर पोहोचायचं असेल तर नक्कीच चौकार षटकारांची मात्र आतिषबाजीची आवश्यकता आहे आणि तीच नीड मैदानाच्या आतमध्ये करण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा बॅटची कडा, बिग विकेट डाऊन, सॉफ्ट डिस्मिसल, या सामन्याची गोल्डन विकेट कॅरी केली आहे. अर्थातच साईल या गोलंदाजाने करणला मात्र माघारी परतावं लागेल. करण बॅक टू डगआउट. गेला की जसं की मॅच जिंकले की काय, कारण का त्यांना माहिती आहे मीत 11 या संघाला की करणची विकेट किती महत्वाची आहे आणि ती विकेट जरूर प्राप्त झाल्यानंतर अर्धा संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये जल्लोष करताना पाहतोय. 38 सर्कलच्या बाहेर जर विचार केला तर नक्कीच लॉंग ऑफला आपण सायनाच होता का ओनर संघ मालक आपण पाहतोय. तर पुन्हा एकदा जेलची संधी निर्माण झाली आहे, परंतु शॉर्ट फाईन लेग मध्ये मात्र होत आहे चुका आणि कुठे चुकांवरती चुका. अगदी जिथे एकही धाव नव्हती जेलची संधी निर्माण झाली होती, परंतु तिथे चुकांवरती चुका आणि चेंडू जातोय सीमारेषा पार 4 धावांसाठी. आठ धावा मात्र जरूर जोडल्या गेल्या 2 षटकामध्ये, 2 चेंडूमध्ये जरूर 4 धाव पाहिल्यानंतर या चेंडूवरती तशिबाची साथ खराब क्षेत्रक्षम पाहायला मिळतो. त्याच अनुषंगाने सुरेखरित्या चौकार प्राप्त केलाय. धावसंख्येचा विचार केला तर 8 आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. महत्वाची मॅच आहे, कारण का एखादा सेमीफायनलचा जर तिकीट पक्का करायचं असेल तर मात्र दोन्ही संघांना मैदानाच्या आतमध्ये लढा द्यावा लागेल. पुन्हा एकदा कोलवर टप्प्याचा चेंडू अफलातून गोलंदाजी करतोय. माइंड ब्लोइंग परफॉर्मन्स दाखवण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज साहिल. ज्या पद्धतीने नेहमीच फलंदाजी करतो असतो, परंतु 2 चौकार त्याच्या माध्यमातून खेचण्याचा प्रयत्न कुठेतरी पाहायला गेला तर खराब चेंडू होते आणि त्याचा फायदा फलंदाजी करणाऱ्या संघाला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न, स्टेट डाईव्हचा फटका, डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्यांच्या अवाक्याच्या बाहेर आमच्या समालोचक कक्षाला सलामी देणारा हा इला उत्तुंग षटकार. चांगलं कंटेस्ट आणि चांगल्या कंटेस्ट मध्ये चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय, दिशा दिली आहे, परंतु पंचांनी पाहायला गेलं तर नक्कीच व्हाईटच्या स्वरूपात धावफलकात ऍड केली जाईल. महागडा असं षटक आपण पाहतोय गोलंदाज साहिलच्या माध्यमातून जरूर एक विकेट कॅरी केली, पण त्यानंतर मात्र कुठेतरी खराब प्रदर्शन पाहायला मिळतोय. 51 धावांचा पाठलाग करायचा आणि 51 धावांचा पाठलाग करत असताना अशा प्रकारच्या जर धावाचा आपण खर्च करत असाल तर नक्कीच आपला संघ पराभवाच्या अशाखाली जाऊ शकतो. ज्या पद्धतीने साईनाथ पाटीलने बॅटिंग केली, परंतु त्याच पद्धतीने आपल्या संघाला मात्र गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा फिंगर रॉल्स केले, लाऊड अपील करण्याचा प्रयत्न, परंतु पंचांनी फेटाळून लावली आहे. तत्पर निर्धाव चेंडूची वेळ सांगता षटक समाप्तीचा पंचांच्या माध्यमातून इशारा येतोय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते अर्थातच 15 आकड्यावरती. अजूनही पाहायला गेला तर दोन्ही संघाच्या माध्यमातून दृष्टिकोनातून सामना बॅलन्स स्थितीमध्ये पाहायला मिळतोय.
नक्कीच स्वर्गीय अजय पाटील यांच्या स्मरणार्थ अभिमन्यू पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी अर्थातच इताडा प्रीमियर लीगसाठी 2000 रुपयाचं नक्कीच मदत आली आहे. हार्दिक आभार असेल. असेच मोलाचे हातभार आपल्या गावावरती आणि गावावरती असणारं प्रेम आपल्या माध्यमातून दाखवला गेला. आम्ही क्षमस्व असणार आहेत यात काही शंका नाही आहे. असं अतूट प्रेम दरवर्षी आमच्यावरती असावं हीच अपेक्षा करतोय. कारण का एक पाहायला गेलं तर 4था पर्व आणि 4थ्या पर्वामध्ये दिमागदार पद्धतीमध्ये नियोजन आणि आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कारण का अनेक सामने अजूनही आपल्याला पाहायला मिळतील. अखेर मेगा फायनलचा सामना थोड्या कालावधीनंतर पाहायला मिळेल. नक्कीच पुन्हा एकदा श्रावण पाटीलसाठी मात्र एक पारितोषिक असणार आहे. जर 3 षटकार जर खेचले गेले तर नक्कीच 500 रुपयाचं पारितोषिक निलेश पाटील यांच्या माध्यमातून लावला गेला आहे. अजून एक मात्र बक्षिसांचा वर्षाव केला जाईल. प्रति षटकामागे अभिमन्यू दादा पाटील यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. एटीएम ऑन होताना आपण पाहतोय नक्कीच गावाची स्पर्धा आणि गावावरती असलेलं प्रेम या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. तर पुन्हा एकदा बॅटने खेळण्याचा प्रयत्न अगदी मिडल ऑफ द बॅट चेंडूला फेकून दिला डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी अफलातून षटकार. रुपयाचं पारितोषिक असेल याची नोंद घ्यायची आहे. कारण कालच्या दिवसापासून श्रावण पाटील यांनी प्रत्येक विकेट हॅट्रिकसाठी आणि प्रत्येक चौकार षटकार हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक स्वतः मात्र दानशूर दादा व्यक्ती आणि त्यांच्यासाठी मात्र आज बक्षिसांचा वर्षाव अभिमन्यू पाटील यांच्या माध्यमातून केला जातो. दरम्यान चांगला चेंडू पाहायला मिळतोय. कुठेतरी चेंडू सोडून दिला त्यानंतर मात्र आणि गोलंदाजासाठी सुद्धा मात्र एटीएम ऑन झालाय. अभिमन्यू पाटील यांच्या माध्यमातून विकेट कॅरी जर केला तर 100 रुपयाचं पारितोषिक. षटकार केसला तर 200 रुपये आणि जर विकेट कॅरी केलं तर 100 रुपये. अनेक बक्षिसं मात्र या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. अवा कॅच 800 रुपये. जर षटकाराबाहेर आपण जर कॅच पकडता तर नक्कीच 800 रुपयाचं तब्बल पारितोषिक दिलं जाईल. अनेक बक्षिसं आपण कालच्या दिवसापासून पाहतोय. तब्बल 14 मॅन ऑफ द मॅचचे बक्षिसं आपण पाहिली गेली आहेत. नक्कीच 14 मॅन ऑफ द मॅच आपल्याला लाभले गेले. साईनाथ आप्पा पाटील असतील, श्रीकांत दादा मगर, विशाल दादा पटोले, साहिल तिसकर, अक्षय सुरेकर, अभिषेक दादा पाटील, निखिल सुरेकर, रोहित वेलेकर, दैवत वेलेकर आणि शाहीर ग्रुप इताडे यांच्या माध्यमातून तब्बल 14 पारितोषिक आपल्याला लाभले गेलेत. तसेच मी वारंवार विचार करतोय की शाहीर ग्रुप या ग्रुपने मात्र आपल्या नावाचा डंका पूर्ण तालुकाभर जरूर कमी कालावधीमध्ये पोहोचवण्याचं काम केलंय. तसेच धीरज नकुल पाटील यांच्या माध्यमातून शेतीपे आपल्याला लाभला गेलाय. राजू दत्तू तिसकर यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज जी कूलर आपल्याला लाभली गेली आहे. नक्कीच डीजे राजन पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं टायटल सॉन्ग आपल्याला पाहायला मिळतं. दरम्यान झेलची संधी निर्माण होईल का? नो मॅन्स लँड मध्ये चेंडूला खेळून काढलाय. अगदी क्रिकेट मधला सेफ फटका. लॉंगो बॉडी लॉंगॉनला भेदून दिलाय. सीमारेषा पार 4 धावांसाठी अफलातून चौकार. महत्वाची बाब जर का मजबूत पकड निर्माण करेल अर्थातच सूरज स्पोर्ट्स संघ. दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतात कारण की त्यांना माहिती आहे जर फायनलचा तिकीट अर्थातच मेगा फायनल जर खेळायचं असेल तर हा सामना जिंकणं फार गरजेची गोष्ट आहे. आणि ती गोष्ट करण्यासाठी मात्र कुठले फलंदाज तत्पर राहतील आणि कुठले फलंदाजांच्या माध्यमातून चांगली पार्टनरशिप बीट केली जाईल हे पाहणं मात्र योग्य असेल. आता कर्णधारावरती एक जबाबदारी साकारली जावी.
अशा पद्धतीने पाहायला गेलं तर मीत 11 संघाच्या माध्यमातून पहिल्या 2 षटकामध्ये खराब गोलंदाजी राहिली आहे, परंतु कमबॅक करण्यासाठी कुठला गोलंदाजाचा वापर केला जाईल हे पाहणं मात्र योग्य असेल आणि एखाद्या वेळी चॉईस करणं आणि चॉईस करून आपल्या संघाला जिंकवणं ही सर्व भूमिका मात्र कर्णधाराची नेहमी पाहत असतो आणि कर्णधार साईनाथ पाटील यांच्या माध्यमातून जरूर चांगला गोलंदाज यूज केला जाईल, काही शंका नाही आहे. 12 चेंडू 24 धावींची आवश्यकता. अजूनही सलामीला आलेला बॅटर आपण पाहतोय श्रावण पाटील अजूनही तंबूच्या आश्रयाला परतला नाहीये. जरूर करण चौकाराच्या साहाय्याने बाद झाला, त्यानंतर हर्षदने मात्र चांगली फलंदाजी केली आहे. वैयक्तिक 4 चेंडूमध्ये 10 धावांवरती खेळताना आपण पाहतोय. हर्षद सदैव एक पारितोषिक असेल. जर हर्षदने षटकार मारला तर नक्कीच दैवत वेलेकर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. अनेक बक्षीस इताडा गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अगली वेगळी संकल्पना या क्रिकेट पटलावरती, या क्रिकेट कुरुक्षेत्रामध्ये एक नावलौकिक असलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. IPL अर्थातच इताडे प्रीमियर लीग चा महासंग्राम शेवटच्या टप्प्यामध्ये आपण पाहायला मिळते. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न, झेलची संधी आहे. ही झेल करणं फार महत्वाची असेल का, परंतु मात्र नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. कुठेतरी अशा प्रकारच्या चुका फार महागात पडू शकतात, कारण का एक महत्वाची सामना आहे आणि महत्वाच्या सामन्यामध्ये दोन्ही संघांना मात्र एफर्ट द्यावा लागतील. अजूनही पाहायला गेला तर मीत 11 हा संघ मात्र या सामन्यामध्ये मजबूत पकड निर्माण करतोय. उर्वरित 11 चेंडू शिल्लक असतील आणि अजूनही 22 धावांची आवश्यकता. प्रति चेंडू मागे 2 धावा जोडावे लागतील. 2 ते 3 जर चेंडूचा डॉट फेकले गेले तर पुन्हा एकदा सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण होईल किंवा एखादी विकेट मात्र सामन्यामध्ये मजबूत पकड निर्माण करेल. हा षटक मात्र दोन्ही संघाच्या माध्यमातून, दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा असेल. अग्रेसिव्ह बॅटर दोन्ही बदलाच्या माध्यमातून केली जाते. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, बिडकारून देण्याचा प्रयत्न. झेलची संधी जरूर निर्माण झाली असती, परंतु शॉर्ट फाईन लेग मध्ये जे क्षेत्ररक्षक आहेत त्यांनी मात्र कुठल्याही प्रकारे झेलपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला नाही. त्याच अनुषंगाने मात्र 1 धाव पूर्ण केली आहे. श्रावण पाटील आता जरूर आपण स्ट्राईक एंडला खेळताना पाहतोय. श्रावणचा जर विचार केला तर वैयक्तिक 5 चेंडूमध्ये 11 धावांवरती खेळताना आपण पाहतोय. एक चांगला स्ट्राईक रेट 200.25च्या सरासरी धावसंख्या त्यांच्या माध्यमातून जोडली गेली आहे आणि या स्ट्राईक रेटने उर्वरित षटकामध्ये आपल्याला विजयासाठी धावांची आवश्यकता आहे. हे मनस्वी बाळगून मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करावी लागेल. चांगली सामना आहे, चांगले मॅच आहे, चांगले मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्सची आवश्यकता असेल श्रावण पाटीलला. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू आहे. झेलची संधी निर्माण झाली आहे, परंतु डीप मिडल क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे त्याच्या माध्यमातून होत आहे चुका. कुठल्याही प्रकारचा प्रयत्न केला नाही आणि त्याच्या माध्यमातून 1 बॉम्ब सीमारेषा पार. हा येईल दर्जेदार चौकार. दिसतोय पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. अफलातून डिलिव्हरी, पंचांचा बोर्ड आकाशात, फलंदाज होईल बाद. बॅक टू पॅव्हिलियन. दादा पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा पारितोषिक असणार आहे आणि तसेच एक दानशूर व्यक्ती जे मंचावर आपल्याला उपस्थित झाले आहेत अभिमन्यू पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारास 200 रुपयाचा पारितोषिक आणि प्रत्येक विकेट्सला मात्र 100 रुपयाचा पारितोषिक असणार याची नोंद घ्यायची.
आणि हर्षद जाती मात्र दैवतकडून प्रत्येक षटकारासह 500 रुपयाचा पारितोषिक असेल. अनेक मान्यवर आणि अनेक खेळाडूंच्या माध्यमातून पारितोषिक लावले जातात. दरम्यान पुन्हा एकदा खेळून काढण्याचा प्रयत्न केलाय. कुठेतरी हा चेंडूवरती दुसरी धाव पूर्ण केली जाईल का? धावसंख्या पाहायला मिळते 36 आकड्यावरती. उर्वरित चेंडू मात्र शिल्लक असेल 7 आणि धावा कराव्या लागतील 15. कुठेतरी बॅकफुटला पाहायला मिळतो आपल्याला. अगदी पाहायला गेला तर सूरज स्पोर्ट संघ चांगला कमबॅक केलाय. चांगली गोलंदाजी तनयच्या माध्यमातून केली जाते. एक मजबूत पकड मिथिलन संघाच्या माध्यमातून निर्माण केली आहे. 7 चेंडू 15 धावा. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. झेलची संधी आहे. साईनाथ पाटील स्वतः येतोय. फॉलो थ्रो मध्ये मात्र झेल सोडला गेलाय. धावबादची संधी निर्माण झाली आहे. जिथे चुकांवरती चुका घडतायत. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? फलंदाज होईल बाद. नक्कीच थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण निर्णय सोपवला गेलाय. कुठेतरी डिसिजन पेंडिंग असेल. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये दैवत वेलेकर जरूर चेकआउट करतील आणि त्यानंतर आपल्यापर्यंत डिसिजन पोहोचवला जाईल. कुठेतरी फलंदाज असणार आहे बाद. 0-2 आउट. फलंदाजाला विनंती असेल की आपण जायचं नाही, थांबायचं. अजून डिसिजन पेंडिंग आहे. चेकआउट केला जातोय. फलंदाज बाद असणार आहे. सहा चेंडू 13 धावांची आवश्यकता असणार आहे. 6 बॉल 13 धावा. 13 धावा डिफेंड करण्यासाठी कुठला गोलंदाज वापरला जाईल हे पाहण्यास मात्र योग्य असणार आहे. एक अफलातून सामना. अमेझिंग डिलिव्हरी फेकावी लागेल. 6 चेंडू 13 धावांची आवश्यकता असणार आहे. एक चांगला सामना पाहायला मिळतो. दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करत आहेत. ज्या पद्धतीने 2 धावा पूर्ण करण्याचा मानस दाखवला त्यानंतर कुठेतरी फॉलो थ्रू मध्ये गोलंदाजाच्या माध्यमातून चूक घडली आणि अखेर तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न करत असताना धावबादच्या स्वरूपात मात्र शैलेशला माघारी परतावं लागलं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आपण पाहतोय. वेदांतला 6 चेंडू 13 धावा. आडेपाटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. सिंगल मात्र जरूर एकटवली गेली. दुसरा प्रयत्न होईल का? परंतु काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? जिथे एकच धाव होती तिथे मात्र 2 धावा खर्च केल्यात साहिलच्या माध्यमातून. खराब क्षेत्ररक्षण जरूर पाहायला मिळतोय. एकच धाव होते तिथे मात्र 2 धावा खर्च केले. 6 चेंडू 13 धावांची आवश्यकता आहे आणि कुठे ना कुठे हा सामना मात्र एक रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. प्रेक्षकांची मने जिंकणारा सामना पाहायला मिळतोय. 5 चेंडू अजूनही पाहायला गेला तर 11 धावांची आवश्यकता असेल. कोण जिंकेल सामना, कोण संघ पराभूत होईल पाहण्यासाठी विलंब करावा लागेल. पुन्हा एकदा पुढे खेळण्याचा प्रयत्न, परंतु एक सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय. दुसरा प्रयत्न पुन्हा एकदा केला जातोय आणि 2 धावा मात्र पूर्ण केल्यात. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? उर्वरित 4 चेंडू 9 धावा. 4 चेंडू 9 धावा. एक बिग हिट जरूर मारावा लागेल जर सामना जिंकायचा असेल तर श्रावण स्पोर्ट्स संघाला. परंतु चांगली गोलंदाजी केली जाते. अगदी पाहायला गेलं तर ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. जास्तीत जास्त चेंडू मात्र ओव्हरपिच फेकले जातात. यॉर्कर डिलिव्हरी फेकण्याचा प्रयत्न केला जातोय. आउट ऑफ दी ऑफस्टम्प चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा शॉर्ट टॉप लेनचा चेंडू होता. बेडकर देण्याचा प्रयत्न. खराब डिलिव्हरी आणि त्याला फेकून दिलाय फाईन लेग क्षेत्राबाहेर. 6 धावांसाठी फ्लातून षटकार.
3 चेंडू 3 धाव्यांची मात्र आवश्यकता असणार आहे. पुन्हा एकदा सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झाली आहे. इथून जर एखादा डॉट चेंडू